झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट नोटा चलनात आणण्याचा उद्योग करणाऱ्या दोघांचा आष्टी येथे दरोडा प्रतिबंधक पथकाने पर्दाफाश केला होता. अवघ्या 17,000 रुपयामध्ये 50,000 रुपये आणि 30,000 रुपयांमध्ये सुमारे 1 लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचा बाजारच त्यांनी मांडला होता. शाहनवाज सादेक खान वय वर्ष 27 राहणार आष्टी आणि भरत उर्फ सागर मारुती लबडे वय वर्ष 27 राहणार लोणी व्यंकनाथ या दोघांना या प्रकरणी आष्टी पोलिसांनी अटक केली होती. त्यातील भरत लबडेचा काल रात्री बीड जिल्हा कारागृहात मृत्यू झाला. भरतचा मृत्यू झाल्यामुळे बीड पोलीस वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शहनवाज खान याचे आष्टीमधील हैदराबाद बँकेशेजारी बॉम्बे वॉच आणि झेरॉक्सचे दुकान आहे. तेथेच तो झेरॉक्स आणि लॅमिनेशनची कामही करत होता. पोलिसांनी एका पंटरला त्याच्याकडे ग्राहक बनवून पाठवलं होतं. 50,000 रुपयांची मागणी केली तेव्हा त्याने 17,000 रुपयांच्या चलनी नोटा देण्यास सांगितलं. पंटरनं बनावट नोटा स्वीकारल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक ओबाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाहनवाज खान यास पकडलं होतं आणि त्यानंतर भरत लबडे याचं नाव पुढे आलं. दरोडा प्रतिबंधक पथकानं त्याला लोणी व्यंकनाथच्या त्याच्या गावातून उचललं. सुरुवातीला दोघांनीही एकमेकांकडे बोट करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसी खाक्यापुढे त्यांचा हा बनाव फार वेळ टिकला नाही. शाहनवाज खान याने गुन्ह्याची कबुली देताच दुकानामध्ये ठेवलेल्या बनावट नोटाही काढून दिल्या. त्या दोघांची कसून चौकशी केली तेव्हा मागील 4 महिन्यांपासून ते हा उद्योग करत असल्याचं उघडकीस आलं. या प्रकरणी आष्टी ठाण्यामध्ये कलम 489 अ ब क ड बनावट नोटा बनवण्याचे साहित्य बाळगणे, बनावट नोटा तयार करणे आणि त्या चलनात आणणे, कलम 420, 468, 471, 74 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. 27 जूनला बीड जिल्हा कारागृहात या दोघांची रवानगी करण्यात आली होती. मात्र काल सागर लबडेचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भरतचा मृत्यू झाल्याने बीड पोलीस वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दरम्यान भरत उर्फ सागर लबडेच्या नातेवाईकांनी सागरच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. आमच्या भावाला भरत मारुती लबडे याला गाडीच्या प्रकरणात पोलिसांनी उचलले आणि आम्ही त्यांना विचारलं की काय गुन्हा आहे त्यांचा. तर ती म्हणजे गाडीचं प्रकरण आहे, 2 दिवसात चौकशी करून सोडून देतो. तर त्यांनी 13 दिवसानंतर आम्हाला फोन केला रात्री 8 वाजता की त्याचं तो आजारी आहे आणि ताबडतोब या, आणि नंतर 12 वाजता फोन केला की तो एक्सपायर झाला आहे. आमचं म्हणणं आहे की पोलिसांनी त्याला मारहाण करून मारले. ज्या अधिकाऱ्यांमुळे त्याचा मृत्यू झाला आहे त्यांना कारवाई व्हावी अशी आमची इच्छा आहे. त्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ शकत नाही. त्या कारवाई झाल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ शकत नाही. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस नानमडिया, श्रीगोंदा.